पटापट शेअर कसे शोधायचे, ॲनालिसिस कसं करायचं ते दाखवतो बघा। या ठिकाणी एक शेअर आहे आपल्यासमोर, राउंडिंग बॉटम याने बनवलेला आहे। इथे एक फ्लॅग ब्रेकआउट त्याने दिला आहे, इथे वर तो जाऊ शकतो। पुढचा शेअर, याच्यानंतर बघा हा शेअर ट्रेंड लाईनवर आलेला आहे। ट्रेंड लाईनवरच त्याने एक मस्तपैकी हॅमर बनवला आहे। इथे आपण जर स्टॉप लॉस घेतला त्याच्या लोला, त्याच्यावरती जर रॅली आली तर मस्तपैकी एक चांगला रिवॉर्ड आपल्याला मिळू शकतो। पुढचा शेअर, याच्यामध्ये पण बघा राउंडिंग बॉटम नंतर मस्तपैकी एक फ्लॅग ब्रेकआउट झालेला आहे, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल आली आहे। पुढचा शेअर, याच्यामध्ये काय होतं आहे, पूर्ण ट्रेंड लाईनवर हा एक शेअर आहे, ट्रेंड लाईनवर ग्रीन कॅन्डल आली आहे। इथे एक चांगला ट्रेड सेटअप आपला बनू शकतो, लो पॉईंटला आपण स्टॉप लॉस लावून घेऊ शकतो। पुढचा शेअर, याच्यामध्ये बघा इथे एक सपोर्ट त्याने घेतला होता, ह्या सपोर्टवरच बरोबर एक दोजी आला होता। ह्या दोजीवर मी ट्रेड घेतला होता याच्या लोला स्टॉप लॉस घेऊन। इथे मस्तपैकी दुसऱ्या दिवशी ग्रीन कॅन्डल आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठा गॅपअप झाला। या दिवशी मला एक मस्तपैकी लाखाच्यावर प्रॉफिट याने दिला होता, तो लोला क्लोज झाला। साहजिक प्रॉफिट बुकिंग होणारच होती इतका वर गेल्यावर। त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी बघा हा अजून वर गेला, एक मस्त ग्रीन कॅन्डल आली। आता याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, इथून वर गेला की हा अजून चांगली रॅली देऊ शकतो। अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी शेअर शोधायचे, स्टॉप लॉस छोटा आणि रिवॉर्ड मोठा।